कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स इमारतीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली असून त्यामुळे राज्यातील वातावरण अतिशय तापल्याचे पाहायला मिळत आहे। मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असून कल्याणमधील प्रकार तर अक्षरशः कळस असल्याचे बोलले जात आहे। दोन कुटुंबांमधला वाद सोडवण्यास गेलेले धीरज देशमुख यांना उलट मारहाण करण्यात आली। त्यामध्ये एका व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडनेही हल्ला करण्यात आला। या प्रकरणाने मोठा गदारोळ माजला असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले। या प्रकरणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी देखील रुग्णालयात जाऊन पीडित अभिजित देशमुख यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली। सदर घटनेबाबत कठोर आणि जलद कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले असल्याचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी म्हटले असून मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे खासदारांनी म्हटले आहे। अभिजित देशमुख यांच्यावर जो काही हल्ला झाला, सर्वप्रथम त्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि या हल्ल्यामागे ज्यांचा हात होतो महाराष्ट्र शासनाने त्यांना निलंबित देखील केलं, पोलिसांनी देखील त्यांची कारवाई चोखपणे पार पाडली, त्यामुळे त्यांना देखील धन्यवाद देतो। परंतु ह्या अशा काही घटना आता ज्या काही आपण पाहत असाल, ठाणा असेल, मुंबई असेल, कल्याणसारख्या शहरात ज्या घटना घडत आहेत, खरं म्हटलं तर या माणुसकीच्या दृष्टीने आणि एकात्मतेच्या दृष्टीने चुकीचे आहेत आणि असं काही लोकांच्यामुळं सगळे समाज बदनाम होतात आणि म्हणून असे जे काही चुकीचे लोक असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई ही व्हायला पाहिजे आणि कठोर कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे कोणीही अशा प्रकारची वर्तणूक करणार नाही। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, कल्याण।